मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना हस्ता वितरित करण्यात आला। सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची माहिती आता समोर आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, 93,26,000 शेतकरी कुटुंबाला यांचा थेट लाभ मिळणार असं आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। बघा महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। कारण की बघा नमो शेतकरी योजनेचा अंतर्गत 8व्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर आपली संपलेली आहे। कारण की बघा पात्र लाभार्थ्यांची बांधवांच्या खात्यामध्ये हे निधी हस्तांतरित व्हायला इथे सुरुवात झालेली आहे। पात्र लाभार्थ्यांच्या आता इथे लाभ बघा भेटायला सुरुवात झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, इथे पगार भरपूर दिवसापासून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी येईल, उद्या येईल, आज येईल, परवा येईल, अशा प्रकारे भरपूर आणि असंख्य बातम्या आपण बघायला बघायला पाहिलेल्या आहे। परंतु खरी माहिती आपल्याला अजूनपर्यंत मिळाली नव्हती। बघा अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून मोठी माहिती मिळाली आहे। आता त्यामुळे बघा बळीराजाला आता मोठा आर्थिक दिलासा इथे मिळणार आहे। शेतकरी बांधवांच्या खात्यात आता आज अर्थात बघा 8वा हप्ता जमा केला जात आहे। आता बघा कसलीच प्रकारे चिंता आता जसं की बघा तुम्हाला नाराजगी व्यक्त करण्याची आवश्यकता पडणार नाही। जसं की स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी आता सांगितलं इथं अगदी काही मिनिटापूर्वीच पत्रकारांना परिषदेमध्ये त्यांनी माहिती सांगितली आहे की आता बघा शेतकरी बांधवांनो, आत्ताच्या 8व्या हप्त्याचे वितरण तुमच्या खात्यात व्हायला सुरुवात झालेली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, यामध्ये काही जिल्ह्याचा समावेश सरकारने केलेला आहे। पहिल्या टप्प्यातील कोणकोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार यांची आता बघा पात्र यादी सरकारने ठरवलेली आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये पात्र यादी देखील त्यांनी ठरवलेली आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये देखील पात्र यादी त्यांनी ठरवलेली आहे। हे यादी काय असणार आहे, या यादीत तुमचं जर नाव असेल तर तुम्हाला डायरेक्ट पैसे जमा होणार। यामध्ये आता कोणकोणते जिल्हे सरकारने सिलेक्ट केलेले आहे हे देखील तुम्हाला जाणून घेणे हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, आवश्यकता ठरणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज जरी आपण काही निधी तुमच्या बँक खात्यावरती जमा झाली नाही तर उद्या आणि परवा ही बघा या कंटिन्यू 3 दिवसात तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू होणार आहे। कारण की बघा भरपूर दिवसापासून नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8व्या हप्त्याचे जे काही प्रतीक्षा शेतकरी बांधवांना करू लागलेले होते, त्या सर्व शेतकऱ्यांची आता आनंदाचा निर्णय मुख्यमंत्री महोदय यांनी घेतलेला आहे। आता शेतकरी बांधवांनो, बघा आता तुमच्या खरोखरच मध्ये बघा अर्थात इथे प्रतीक्षा संपलेली आहे। शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने निधी हस्तांतरित व्हायला सुरुवात झालेली आहे। कारण की बघा पीएम किसान योजनेच्या अंतर्गत 21व्या हप्त्याचे आपल्या ज्या खात्यात वाटप झाला, परंतु त्यासोबतच आता नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8वा हप्ता मिळणार अशी भरपूर बातम्या, असंख्य व्हिडिओ हे देखील आपण पाहिल्या। परंतु खऱ्या अर्थात माहिती मिळाली नव्हती। कारण की बघा असली अफवा आणि असली जी अफवा तुम्ही बघा पडू नका, बळी पडू नका असं सरकारने सांगितलं आहे। आता शेतकरी मित्रांनो, बघा सरकारच्या माध्यमातून ही माहिती स्वतः सांगितली आलेली आहे। ही एक बघा जसे की भरपूर टायमिंग इथे झाला, परंतु आता सर्व शेतकऱ्याला 2026 मध्ये आपण नाराज करू असे त्यांनी ठरविले आहे। म्हणजे की बघा भरपूर दिवस झाले आता शेतकरी नाराज आहे की सरकारवर बघा नमोचा 8वा हप्ता अजून सुद्धा शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झालेला नाही। बघा आता नमोचा अंतर्गत 8व्या हप्त्याचे देखील वाटप तुमच्या खात्यात व्हायला सुरुवात झाली। भरपूर शेतकऱ्यांना या जिल्ह्यामध्ये पैसे आले। आता बघा पहिल्या टप्प्यात कोणकोणत्या जिल्ह्यात हे सरकारने पात्र केले आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये यांच्या पैशाचा वाटप पूर्णपणे झाला, कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप व्हायला आहे। तुम्हाला जर हे पैसे आले नसतील तर काय करले, तर संपूर्ण इथे स्टेप बाय स्टेप माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला स्वतः सांगणार आहोत। परंतु आपल्या चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदाच आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून नक्की प्रेस करा, जेणेकरून बघा अशाच महत्त्वाचे व्हिडिओ नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील। बघा शेतकरी बांधवांनो, आता बघा मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्यासाठी इथे जसं की बघा कर्जमाफीचे प्रस्ताव मांडला। आता त्या प्रस्तावामध्ये भरपूर शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे जे काय आता त्यांनी कागदपत्र पडताळणी करण्यात या कागदपत्राची बघा किती कर्जमाफ ओझं छोडलेले आहे, त्या कर्ज किती माफ करण्यात हे सर्व कागदपत्राची पडताळणी आता तिथं सुरू झालेली आहे। तर यांच्या अंतर्गत बघा आता यामध्ये या मधामध्ये आता आलेली आहे की नमोचा 8वा हप्ता वाटपाची प्रक्रिया देखील या माध्यमातून आलेली आहे। त्या माध्यमातून आता कर्जमाफीचे प्रत्यक्षामध्ये आता इथे दुसऱ्या टप्प्यामध्ये शेतकरी वाट पाहू लागलेले होते, तर एकाच वेळी दोन्ही कामे करणे शक्य नव्हते। बघा आता 21 हप्ता पीएम किसान योजनेच्या अंतर्गत आपल्याला जेव्हा जमा झाला होता त्यावेळेस आता कर्जमाफीचा प्रस्ताव हे मांडला
जसे की सुरू झालेली होती. परंतु कर्जमाफीसाठी कुठलीही आपल्या इथं आव्हान इथं पाहायला मिळत नव्हतं. परंतु आता नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8वा हप्ता जो काही आता वितरणाची प्रक्रिया इथे सुरू झाली. त्यावेळेस बघा कर्जमाफीचे जे काही आता त्यांनी प्रस्ताव मांडला होता, तो पूर्णपणे इथे सरकारने मंजूर केलेला आहे. कर्जमाफी शेतकऱ्याची बघा झालीच पाहिजे. आता कर्जमाफी देखील महत्त्वपूर्ण तुमच्यासाठी विशेष विषय असणार आहे. परंतु बघा त्याहून महत्त्वाचं आता बघा म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8वी हप्त्याची आतुरतेने हे देखील तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण होता. परंतु आता बघा नमोचा हप्ता मिळाला तर मिळाला कधी? त्यासोबतच आता बघा ज्या शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे आपल्या डॉक्युमेंट्स बँकेमध्ये सबमिट केलेले आहे, त्या सर्वच सबमिट केलेल्या डॉक्युमेंटची पडताळणी करणे त्यामध्ये बघा आता किती शक्यता इथं कर्ज बघा ओझं चलणार आहे. त्या कर्ज कमी करणार, कोणत्या शेतकऱ्याला किती लाखापर्यंत कर्ज कमी केली जाणार, आता त्या माहिती डिटेलमध्ये चेक करणं सुरू असल्यामुळे आता यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कोणत्या शेतकऱ्याला देणे आणि कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये क्रेडिट ना करणे हे त्यावरती अवलंबून असणार आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, आता शेतकरी बांधवांनो सरकारच्या नमोचा जो काही हप्ता आहे, ते शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता जमा करण्यात येणार आहे. भरपूर दिवसापासून शेतकरी बघा नमोच्या 8व्या हप्त्याची आता वाट पाहत होते. आता शेतकऱ्याची आता बघा भरपूर दिवसाची आता प्रतीक्षा संपणार आहे. आता बघा यामध्ये आता भरपूर अफवा आणि भरपूर बातम्या आपल्याला पाहायला मिळत आहे, की पीएम किसान योजनेच्या अंतर्गत जे शेतकरी पात्र झालेले आहे आणि जे शेतकरी अपात्र करण्यात आलेले आहे, त्या सर्वच आता मिळणार बघा. त्यांना आता मिळणार की नाही मिळणार? तर बघा शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेच्या अंतर्गत लाखो शेतकऱ्याला बघा शेतकऱ्याच्या बँक खात्यात इथं डॉक्युमेंट्स बघून म्हणजेच की बघा आत्तापर्यंत बनावट कागदपत्र बनवून इथे त्यांनी पीएम किसान योजनेच्या अंतर्गत 21व्या हप्त्याचे त्यांना लाभ घेतलेला आहे. सरकारने जसं की बघा नजरमध्ये हे आले आहे आणि त्यांचे डॉक्युमेंट पडताळणी करणे, त्यांचे डॉक्युमेंट इथे पूर्णपणे तपासून त्यांना हे हप्ता अपात्र केले आणि या या स्वरूपात आता बघा योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा बघा 21वा हप्ता मिळाला, त्या शेतकऱ्याला नमोचा 8वा हप्ता सुद्धा मिळणार आहे. नका असं बघा आता शेतकरी मित्रांनो 100% तुमचे देखील फायदा इथं होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला कसलीच चिंता करण्याची अजिबात गरज नाही. आता शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम लक्षपूर्वक ऐका. आता बघा असं त्यांनी सांगितलं आहे, कारण की बघा आता जर की तुम्हाला बनावटी कागदपत्र बनवून इथं तुम्ही लाभ घेत असेल, तर तुम्हाला 100% तुमचा देखील फायदा इथं होणार नाही आणि तुमचा देखील कायमस्वरूपी हप्ता बंद होणार आहे, त्यांनी सांगितलं आहे. आता बघा जर आता जिल्ह्याची यादी कोणत्या आलेली आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यात आणि तिसऱ्या टप्प्यात सरकारने शेतकऱ्याच्या खात्यात पैसे टाकण्यात आलेले आहे. जर तुम्हाला पाहायचं असेल तर बघा सरकारने वाटप करत असेल, तर त्यावेळी सरकारने जी-आर काढत असतो आणि त्यावेळेस बघा जी-आर काढल्यानंतर बघा कारण की कर्जमाफीचे डॉक्युमेंट इथे सर्व सबमिट करण्याचे कामे बघा त्याच्यावरती कर्ज किती आहे, कर्ज किती माफ करायचं याच्यावर आता थोडी चर्चा सुरू आहे. त्यामुळे बघा नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी प्रलंबित करण्यात येणार आहे, म्हणजे की उशीर करण्यात जाणार आहे. आता शेतकरी मित्रांनो म्हणजे बघा आज कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे बघा ऑलरेडी आपण त्याच्यावर सांगितलेलं आहे आणि शेतकरी मित्रांनो जर आज तुमच्या बँक खात्यात नमोचे पैसे जमा झाले नसेल, तर तुम्ही व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.